नमस्कार मैत्रिणींनो, सोनमच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मसाला कॉर्न. झटपट, कुरकुरीत आणि एकदम झणझणीत. रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना. त्यासाठी लागणारे साहित्य खूप सोपे आहे. 400 ग्रॅम मी स्वीट कॉर्न घेतला आहे, म्हणजेच मका. सुरुवातीला इथे मी पाणी ठेवले आहे गरम करायला. तर त्याला उकळी आली की त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. उकळत्या पाण्यात 400 ग्रॅम मका टाका. एक लक्षात ठेवा, मका फक्त 5 मिनटं उकळवायचा. जास्त शिजवला तर तो सॉफ्ट होतो आणि कुरकुरीत राहत नाही. 5 मिनटं एक छोटी उकळी आली की नक्की काढा. तर इथे मी पाण्यामध्ये सर्व मका घातला आहे. तो आपण चमच्याने असा हलवून घेऊया. एक 5 मिनिटाने याला छान अशी उकळी आली आहे. 5 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा. एक बाऊल घ्या आणि त्यावर चाळण ठेवा. जाळी ठेवली तरी चालेल. मग उकळलेलं पाणी चाळणीतून निथळून घ्या. चाळणीतून निथळून घेतल्यानंतर मका थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. थंड होता की पुढची स्टेप सोपी होईल. आता 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या. हे मका थोडंसं कोट आणि कुरकुरीत ठेवण्यासाठी. तुम्हाला यामध्ये मिरपूड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी आधीच मीठ पाण्यात टाकले, त्यामुळे मी आता मीठ टाकणार नाही. कॉर्नफ्लॉवर हे आपण मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित असं आपण हाताने हे मिक्स करून घेऊया. तर तुम्ही ते पाहू शकाल. तर मी हे मिक्स करून घेतले आहे. आता आपण हे तळून घेऊया. तळण्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल घातले. तेल आपले चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण मका घालूया. महत्त्वाची गोष्ट, मका तळताना ओलेपणा किंवा पाणी राहू नये. मका व्यवस्थित थंड करून घ्यायचा. तळताना मिडियम आचेवरच तळा. तेलात सावकाशपणे टाका. एकदम टपाटप ते फुटू शकतात. थोडे थांबा, हलके हलके हलवत राहा. एकाच ठिकाणी चिकटू नयेत. जेव्हा सोनेरी रंग येईल आणि आवाज कमी होईल तेव्हा मका जाळीवर काढून ठेवा. जर अनेक बॅच करायचे असतील तर प्रत्येक वेळी गॅस बंद करून मका काढण्याचा नियम पाळा. त्यामुळे ओलावा कमी राहतो. आणि लक्षात ठेवा, जास्त तेलात न ठेवता पटकन काढा. तर हे पहा, एका बाउलमध्ये मी हे काढून घेतले आहे. यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. 1 ते 2 चमचे लाल तिखट घेऊया. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. पाव चमचा हळद घालूया. 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरेपूड व चवीनुसार मीठ. हे सर्व घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तळलेला मका एका मोठ्या भांड्यात घ्या. वरून मसाला शिंपडा आणि लगेचच मिक्स करा. तर जेवढा आपण मसाला बनवला होता तो सर्व मी यामध्ये घातला आहे. आता भरपूर आपण कोथिंबीर घालायची. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा पण बारीक चिरून घालू शकता. पण लक्षात ठेवा, कांदा लवकर टाकला की मऊ पडतो. त्यामुळे जेव्हा खायचं आहे ना तेव्हाच कांदा घालायचा. तर हे मिक्स करून घेऊया. चमच्याने न मिक्स करता तर हे हाताने आपण मिक्स करूया. तर याचा आवाज तुम्ही पाहू शकाल. आहे का नाही एकदम कुरकुरीत हिवाळा स्पेशल. तर आता हे मी चमच्यानं व्यवस्थित असं मिक्स करून घेते, जेणेकरून सगळीकडे आपला मसाला हा लागेल. आता हे सर्व करून घेऊया. पेपर कपमध्ये पण हे तुम्ही सर्व करू शकता. तर इथे मी छोटी प्लेट घेतली आहे, त्यामध्ये हे सर्व करते. तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे दिसत आहे हे. आणि बस, तुमचा हिवाळा स्पेशल मसाला कॉर्न तयार. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी मस्त झणझणीत रेसिपी घेऊन येईल. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा.